नमस्कार मित्रांनो, SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी IPS व TCS पॅटर्न नुसार सर्व परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. तुमचे 25 पैकी किती बरोबर येत आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो, पाहूया सराव प्रश्न संच 2. प्रश्न 1. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या पहिल्या महिला महापौर कोण होत्या? ऑप्शन आहेत: ए. हंसा मेहता, बी. सुलोचना किल्लावळे, सी. शांता वाघ, डी. किशोरी पेंडेकर. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सुलोचना किल्लावळे. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या पहिल्या महिला महापौर सुलोचना किल्लावळे ह्या होत्या. प्रश्न 2. मुंबई महानगरपालिका BMCच्या अधिकारात कोणते क्षेत्र येते? ऑप्शन आहेत: ए. मुंबई शहर, बी. मुंबई उपनगर, सी. मुंबई शहर आणि उपनगर, डी. ठाणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई शहर आणि उपनगर. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या अधिकार क्षेत्रात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे क्षेत्र येतात. प्रश्न 3. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCचे वार्षिक बजेट साधारणतः किती असते? ऑप्शन आहेत: ए. 20,000 कोटी रुपये, बी. 30,000 कोटी रुपये, सी. 40,000 कोटी रुपये, डी. 50,000 कोटी रुपये. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 50,000 कोटी रुपये. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCचे वार्षिक बजेट साधारणतः 50,000 कोटी रुपये इतके असते. प्रश्न 4. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCचे आयुक्त कोण नेमते? ऑप्शन आहेत: ए. राज्य सरकार, बी. केंद्र सरकार, सी. लोकप्रतिनिधी, डी. महापौर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, राज्य सरकार. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCचे आयुक्त राज्य सरकार नेमते. प्रश्न 5. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या मुख्य कार्यामध्ये काय समाविष्ट आहे? ऑप्शन आहेत: ए. पाणी पुरवठा, बी. स्वच्छता, सी. आरोग्य सेवा, डी. सर्व वरीलपैकी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व वरीलपैकी. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या मुख्य कार्यामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता व आरोग्य सेवा हे कार्य समाविष्ट असते. प्रश्न 6. संजीव खन्ना यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? ऑप्शन आहेत: ए. 50वे, बी. 53वे, सी. 91वे, डी. 95वे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 91वे. संजीव खन्ना यांनी भारताचे 91वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. प्रश्न 7. देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए. कोलकाता, बी. बंगळुरू, सी. नवी दिल्ली, डी. हैदराबाद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बंगळुरू.
देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन बंगळुरू येथे करण्यात आले. प्रश्न 8. जनजाती गौरव दिन साजरा करण्यात येतो. ऑप्शन आहेत ए 14 नोव्हेंबर, बी 13 नोव्हेंबर, सी 17 नोव्हेंबर, डी 15 नोव्हेंबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 15 नोव्हेंबर. जनजाती गौरव दिन 15 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न 9. भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? ऑप्शन आहेत ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी राज्यपाल, डी मुख्यमंत्री. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राज्यपाल. भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार राज्यपाल यांची नेमणूक केली जाते. प्रश्न 10. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन आहेत ए जिल्हाधिकारी, बी जिल्हा परिषद अध्यक्ष, सी विभागीय आयुक्त, डी पालकमंत्री. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पालकमंत्री. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. प्रश्न 11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी सुरत, सी कलकत्ता, डी लाहोर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले. प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले गेले? ऑप्शन आहेत ए फिट्स इंडिया कायदा, बी नियमन कायदा, सी 1793 चा सनदी कायदा, डी 1833 चा सनदी कायदा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1833 चा सनदी कायदा. 1833 च्या सनदी कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले गेले. प्रश्न 13. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? ऑप्शन आहेत ए झारखंड, बी उत्तर प्रदेश, सी बिहार, डी हरियाणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए झारखंड. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य झारखंड आहे. प्रश्न 14. भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत ए रोहिणी, बी आर्यभट्ट, सी भास्कराचार्य, डी पाणिनी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आर्यभट्ट. भारतातील पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट आहे. प्रश्न 15. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत ए वाशिम, बी अकोला, सी यवतमाळ, डी सिंधुदुर्ग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सिंधुदुर्ग. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. प्रश्न 16. अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहेत ए केळी, बी कलिंगड, सी चिक्कू, डी द्राक्षे.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कलिंगड. अलिबाग हे ठिकाण कलिंगड साठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 17. खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन आहेत स्कर्वी, बी बेरीबेरी, सी रातांधळेपणा, डी मुडदूस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मुडदूस. मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो. प्रश्न 18. देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? ऑप्शन आहेत ए गोदावरी, बी इंद्रायणी, सी पंचगंगा, डी सिंधफणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंद्रायणी. देहू आळंदी तीर्थक्षेत्र इंद्रायणी या नदीकाठी वसले आहे. प्रश्न 19. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन आहेत ए धोंडो केशव कर्वे, बी वि स खांडेकर, सी आचार्य विनोबा भावे, डी आनंदीबाई जोशी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वि स खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती वि स खांडेकर हे आहेत. प्रश्न 20. आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन आहेत ए रासबिहारी बोस, बी भगतसिंग, सी खुदीराम बोस, डी विदा सावरकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रासबिहारी बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. प्रश्न 21. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहेत ए जळगाव, बी नागपूर, सी नाशिक, डी पुणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण नागपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न 22. राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? ऑप्शन आहेत ए कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मराठवाडा. राज्यामध्ये मराठवाडा विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात. प्रश्न 23. पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? ऑप्शन आहेत ए राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3, बी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8, सी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13, डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा आहे. प्रश्न 24. स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? ऑप्शन आहेत ए 148वी, बी 155वी, सी 151, डी 150वी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 150वी.
स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे 150वी जयंती साजरा करण्यात येत आहे. प्रश्न 25. कोणत्या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत: ए. केरळ, बी. तामिळनाडू, सी. आंध्र प्रदेश, डी. अरुणाचल प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.